नमस्कार मित्रांनो, मनाचे श्लोक फॉर पर्सनल ग्रोथ हे आपल्या मालिकेमध्ये मी वीणा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण 42व्या श्लोकाचा विचार करणार आहोत आणि हा आजचा जो आपण श्लोक बघतोय त्यातला जर आपण समजून घेतला तर तो प्रत्येक वयोगटासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपल्याकडे तंत्रज्ञान आहे, मोबाईल आहे, AI आहे, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता पण आहे आणि असंख्य संधीही आहेत. तरीसुद्धा लोक चिंतेत का बरं आहेत? कोणत्या अशा तणावामध्ये आहेत की ज्याच्यामुळे नात्यांमध्ये दुरावा येतोय, यश मिळून सुद्धा समाधान मिळत नाहीये. मुलांकडे सुविधा आहेत पण त्यांची एकाग्रता कमी होतीये. मोठ्या लोकांकडे मोठे पैसे आहेत, गाडे घोडे बंगले सगळं आहेत, पण मनातली शांतता कमी होते, समाधान कमी होते. कदाचित ह्या सगळ्या गोष्टीमागची कारणं काय, त्याच्यावरचं उत्तर काय? आणि आत्ताच्या या काळामध्ये समर्थ रामदास स्वामींनी साधारणपणे 400 वर्षापूर्वी जी गोष्ट सांगून ठेवली ती ह्या सगळ्या गोष्टींवरती उत्तर म्हणून कशी येऊ शकते हे आपण या 42व्या श्लोकात बघणार आहोत. तर पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी. आजचा जो श्लोक आहे ना त्याच्यामध्ये काही गोष्टींचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. श्लोक काय आहे ते सांगणारच आहे, पण आधी आपण मागच्या 5 श्लोकांचा थोडासा आढावा घेऊ आणि मग श्लोकाकडे वळूया. मागच्या 5 श्लोकांमध्ये रामदास स्वामींनी मनाला योग्य दिशा मिळावी म्हणून काय 5 ते 6 गोष्टी सोडायला सांगितल्या. पहिलं, वाईट विचार सोडा, सद्गुणांचा स्वीकार करा, परमेश्वरावरती जी कोणती ईश्वरी शक्ती आहे त्याच्यावरती श्रद्धा ठेवा, कर्तव्यनिष्ठ रहा. आणि आत्ताच्या 42व्या श्लोकात काय सांगतात ते बघूयात. आता श्लोक असा आहे, बहुता परी हेची आता धरावे, रघुनायका आपलेसे करावे, दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आता ह्या श्लोकात काय सांगतात की मनामध्ये रामरायाचे गुण रुजवा, कारण जसे जसे ते मनात प्रकट होतात तसंच ते जीवनात सुद्धा प्रकट होतात. आता महत्त्वाची गोष्ट काय आहे की राघवी वस्ती कीजे म्हणजे काय बरं? राघवी वस्ती कीजे म्हणजे काय? फक्त आपल्याला पूजा करायची आहे किंवा देवळात जाऊन एखादी आरती करायची आहे किंवा आपल्याला समाधी घेऊन संन्यास घ्यायचा आहे असं काही आहे का? तर कदाचित असं काही नाही आहे. पण रामदास स्वामी ह्याच्यापेक्षाही खूप मोठी एक गोष्ट सांगतात की घरामध्ये आपल्याला फक्त रामाचा फोटो लावल्याने किंवा आपल्या ईश्वराचा फोटो लावल्याने त्याच्या नामस्मरणाने सगळ्या गोष्टी मिळणार आहेत असं नाही आहे. त्यातल्या काही गोष्टी नक्की मिळतील, पण ती व्यक्ती, त्या व्यक्तीचे, ज्या व्यक्तीची आपण पूजा करतोय त्या व्यक्तीतले कोणते गुण आपल्याला आपल्या अंगी आणता येतील. एखादा गुण जरी आपण आपल्या अंगी आणू शकलो तरी आपल्या स्वभावामध्ये, आपल्या विचारांमध्ये, आपल्या वागण्या बोलण्या कृतीमध्ये काही बदल होईल का? पूर्णपणे नाही होणार, पण किमान 1% तरी होईल का? आपण त्या दिशेने एक पाऊल तरी टाकतोय का? ह्याचा हे आपल्याला आपल्यामध्ये आत्मसात करता येईल का ह्याच्या दृष्टीने विचार करायला सांगतात. म्हणजे बघा, जेव्हा राम आपल्या मनात येईल, रामामधला, श्री रामचंद्रांमधला एखादा गुण जेव्हा सुद्धा आपल्यामध्ये येईल तेव्हा काय बरं होईल हे आपण उदाहरण बघून समजून घेऊया. समजा ऑफिसमध्ये 2 कर्मचारी आहेत, म्हणजे 2 कलिग्ज आहेत. ते दोघंही हुशार आहेत, एकसारखंच शिक्षण झालेलं आहे. समजा एक आहे नितीन आणि एक आहे माधव. दोघांचंही शिक्षण MCOM MBA वगैरे असं झालं आहे आणि दोघेही फायनान्समध्ये आहेत, दोघेही हुशार आहेत, दोघेही टेक्नोसावी आहेत आणि दोघंही कंपनीच्या दृष्टीने विश्वासार्ह आहेत, म्हणजे त्याच्यावरती विश्वास ठेवता येईल असे आहेत. त्यातला एक जण जो आहे ना त्याच्यावरती जास्त कंपनी विसंबून राहते, कारण की तो वेळेवरती काम पूर्ण करतो आणि त्याची चूक झाली तर ती सुद्धा तो ॲक्सेप्ट करतो. आणि हा जो नितीन आहे हा वेळच्या वेळी त्या गोष्टींवरती सुधारणा करून, वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी करून काम पुढे नेतो, सगळ्यांना मदत करतो, सगळ्यांच्या मदतीसाठी पहिल्यांदा तयार असतो. आणि दुसरा जो आहे
ज्याला आपण आय थिंक माधव म्हणलं, तो हुशार आहे पण जबाबदारी टाळतो राव. म्हणजे पुढं करू ना, नंतर करू ना, आत्ता नको ना. मग आता मला सांगा, नितीन आणि माधवपैकी काही वर्षांनी कोण बरं पुढं जाईल? पहिला नितीन जाईल का दुसरा माधव जाईल? तर बऱ्याच विचारांतील असं दिसतं की पहिला म्हणजे नितीन जाईल. का बरं जाईल? कारण जेव्हा एखाद्या वेळेला कौशल्याची गोष्ट येते तेव्हा ते कौशल्य तर दोघांकडेही आहे, पण जेव्हा नीतिमत्तेचा प्रश्न येतो, चारित्र्याचा भाग येतो किंवा मोरॅलिटीचा भाग येतो, तर ती मोरॅलिटी कुठे सापडते? तर ती नितीनमध्ये सापडते. म्हणजे हे जे रामाचं तत्त्व आहे, रामाचं तत्त्व म्हणजे काय आहे? वेळच्या वेळी गोष्ट घ्या, वेळच्या वेळी चुका ॲक्सेप्ट करा, त्या दुरुस्त करा आणि इतरांच्या मदतीला जा. अगदी हे 4 छोटे छोटे गुण जरी आपण म्हणलं की हां, श्री रामचंद्रांच्या मोठ्या व्यक्तिमत्वातले अगदी हे 4 छोटेसे गुण जरी आपण आपल्या अंगी आणायचा प्रयत्न केला ना, तरी आपण रामरायांच्या 0.0005% कुठेतरी गेल्याचा आपण विचार करू. पण त्यांनी ते अगदी 0.05 वरती जरी आपण काम करायला सुरुवात केलं तरी आपल्या आयुष्यामध्ये काय फरक पडणार आहे? तर आपलं आयुष्य 360 डिग्रीने नक्की बदलू शकतं. तर आपण अशा कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करू शकतो, विचार करायला लागा. आता सुख म्हणजे काय असतं बरं? म्हणजे हे श्री रामचंद्रांचं एखादं तत्त्व जरी आपण पूर्णपणे आत्मसात करायचा प्रयत्न केला तर त्याचा आणि या सुखाचा काय एकमेकांशी संबंध आहे? त्यांनी आणि ह्यांनी आपल्याला मिळणार काय? तर आजच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये जे तुम्ही दाखवता किंवा जे बोललं जातं किंवा जे काय जे सोशल मीडियामधनं समोर येतं ते सगळ्यात जास्त खपतं असं सध्याची परिस्थिती आहे. मग आपण ह्या नादामध्ये सतत दुसऱ्याच्या गोष्टींमध्ये काय चाललं याचा विचार करत राहतो का? की म्हणजे आज माझ्या मित्राने काय केलं, कोणीतरी नवीन कार घेतली, कोणीतरी माझी मैत्रीण XYZ अमेरिकेला गेली, परदेशात गेली, त्यांची मुलगी शिकायला परदेशात गेली, कुणीतरी नवीन घर घेतं, आपलेच आप्तजन, आपलेच मित्र मैत्रिणी किंवा आपण ज्यांचे फॉलोअर आहोत असे कोणीतरी काहीतरी केलेलं असतं. आणि मग आपलं मन काय म्हणतं की अरे यार, त्यांना मिळू शकतं तर मला का नाही मिळू शकत? हे ते खरे सुखी आहेत, मी सुखीच नाही आहे. म्हणजे आपण आपलं सुख हे त्याच्या खांद्यावरनं बघतोय का किंवा त्याच्या नजरेतून जज करतोय का? हा विचार करायची गोष्ट आहे. कदाचित माझी सुखाची संकल्पना, मला आवडणाऱ्या गोष्टी, मला उपलब्ध असणाऱ्या गोष्टी आणि माझं सहज साध्य असणारे कौशल्य हे कदाचित समोरच्या व्यक्तीसारखं नसेल. पण मी जर का मला नेहमी त्याच्याच आरशातून बघायचं ठरवलं, त्याच्याच ठिकाणी जाऊन तो कसा बरोबर आहे आणि मला कसं मिळत नाही हा जर का विचार करत राहिलो तर कदाचित मी सुखी नाही होऊ शकणार. आपण एक मोठी व्यक्ती असते बरं का, पण त्याच्या व्यक्तींकडे मोठं घर आहे पण कुटुंबात कोणी एकमेकांशी बोलतच नसतं. कुणाला म्हणजे असं संवाद म्हणून नाही, सगळेजण आपले एक रुटीन लागल्यासारखं येतात, खातात, झोपतात, TV बघतात, 4-2 मिनटं इकडे तिकडे बोलतात, जे काही मेसेज द्यायचे ते व्हॉट्सअप करतात आणि म्हणजे इट्स लाईक अ मेकॅनिकल थिंग. आणि कुणाला झोप लागत नाही, टेन्शनचं वातावरण असतं. आज हे होईल का ते होईल. आहे घर मोठं, सगळा हुद्दा आहे, सगळं आहे, पैसा अडक्याची कमतरता नाही, पण माणसाच्या समोर बसून बोलत नाही आहे. माणूस माणसाशी हाल विचारत नाही आहे किंवा खुशाली विचारत नाही आहे. कुणाला लागलं खुपलं तर ते व्हॉट्सअप करताय. हे एक चित्र आहे. आणि दुसरी आहे व्यक्ती, ती आहे सर्वसामान्य मध्यमवर्गीय किंवा साधं घर आहे पण कुटुंब एकत्र जेवतंय, एकमेकांशी बोलतंय. काय हवं नको हे सांगण्यासाठी व्हॉट्सअपची गरज नाही, तर समोर हाक मारली तरी माणूस अवेलेबल होत आहे. हे एक कुटुंब आहे. त्याच्यामध्ये सगळे एकमेकांशी खेळतायत, काय ताण असेल तो एकमेकांशी बोलतायत. आता तुम्ही मला सांगा, ह्या 2 व्यक्तींपैकी खरं सुखी कोण आहे बरं? ज्याला रात्री शांततेने झोप लागतीये, ज्याला आपलं सुखदुःख हलकं करायला समोरची व्यक्ती आहे, घरातली जवळची व्यक्ती आहे, जी माझी रक्ताची असेल, नात्याची असेल, कुणीही असेल, पण ती समोर आहे आणि मी त्याच्याशी मोकळेपणाने बोलू शकतोय. हे कुटुंब सुखी आहे का आधी म्हणलं होतं ते कुटुंब सुखी आहे? विचार करायची गोष्ट आहे. मित्रांनो,
आपली सुखाची व्याख्या ही आपल्या बिलीफ सिस्टीमवर, आपल्या विचारांवरती ठरते. ती दुसऱ्या कोणावरती तरी कशी ठरवून चालेल? म्हणजे आपण जर का असं धरून चाललं की एका स्टँडर्डनुसार म्हणजे पैसा फक्त सुख असेल, तर मग जी लोक रस्त्यावरती राहून सुद्धा आनंदी आहेत, कदाचित त्यांच्याकडे एकदम सुंदर छप्पर नसेल, एकदम घर नसेल, पण मिळते त्यांना, रोजची रोजीरोटी मिळते, 2 वेळचं खायला मिळते, मुलं त्यांची कुठल्या तरी शाळेमध्ये शिकतायत, अगदी स्टँडर्ड हाय स्टँडर्ड नसेल पण त्यांना 2 घास सुखाचे मिळत आहेत. मग त्यांना सुखी म्हणायचं? त्यांना काय लागलं तर सरकारी गोष्टीमधून त्यांना घ्यावं लागतंय असं नाही आहे का की त्यांच्याकडे खूप लॅव्हिश गोष्ट आहे, पण ते आनंदाने सुखाने हसू शकतात आणि कोणतीही गोष्ट आली तरी हातावरती घेऊन पुढं जात आहेत, त्यांना सुखी म्हणायचं? ही सुखाची व्याख्या ठरते तरी कशी? म्हणजे जर का आपण पैसा वाढवला तर आपली अपेक्षा पण वाढणार आहे, आणि जर असं आपण म्हणलं की नाही, पैशात काही हे नाही, महत्त्वाचं नाही, मग समाधान म्हणजे अर्थपूर्ण नाती, मानसिक शांतता, हे सगळं आहे, नक्की काय? कोणती गोष्ट धरली तर माझं जीवन अधिक समृद्ध होईल, अधिक समाधानी होईल, हा विचार करायची गोष्ट. आणि बरोबर हीच गोष्ट श्रीरामचंद्रांचं चरित्र आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की श्रीरामचंद्रांच्या जीवनामध्ये काय होतं. तर राज्यात होते तेव्हा ते शांतता, म्हणजे राज्य असतानाही ते शांत होते, शांत चित्ताने निर्णय घेत होते, आणि जेव्हा ते वनवासात होते तेव्हाही ते शांत चित्तानेच निर्णय घेत होते. त्यांचं सुख हे त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून नव्हतं, ते त्यांच्या मनात त्यांनी ती गोष्ट कशी स्वीकारली आहे, त्याचा उद्देश काय आहे, त्याच्यातून त्यांना काय मिळतं आहे, तो जो पर्स्पेक्टिव्ह होता त्याच्यावरती ठरत होतं. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा आपण परत एकदा रामायण किंवा रामचंद्रांच्या गोष्टी ऐकू तेव्हा हा पर्स्पेक्टिव्हसुद्धा विचार करायचा प्रयत्न करू की अशी नेमकी कोणती गोष्ट होती की एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत राहूनसुद्धा श्रीरामचंद्र, सीतामाता आणि श्री लक्ष्मण एवढे सुखामध्ये होते. आता ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट आणखीन येते बरं का, की एखादं उद्दिष्ट असेल ना आपल्यासमोर किंवा एखादं ध्येय असेल तर आपण त्या दिशेने काम करतो, करेक्ट आहे. मग त्या दिशेने आपलं सुख काही ना काही प्रमाणात गुंतत जातं. आता आज म्हणजे असं आपण बघितलं तर असे कित्येक जण दिसतात की वर्षाच्या सुरुवातीला काही ना काहीतरी ध्येय ठरवतात, काही ना काहीतरी गोल ठरवतात, की जसं की वजन कमी करायचं आहे, नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, स्पर्धा परीक्षा पास करायची, नवीन कौशल्य शिकायचं, खूप सारी. आणि काही दिवसांनी हे सगळं थांबून जातं. एका लेवल नंतर 4 आठवडे केलं, 2 आठवडे केलं, संपून गेलं. का बरं? कारण या ध्येय प्राप्तीमध्ये खूप सारे डिस्ट्रॅक्शन्स येतात. आता हे डिस्ट्रॅक्शन आपल्या मार्गामध्ये येतात, म्हणजे मार्गामध्ये येणारे शत्रू नाही आहेत का? हां, आणि या शत्रूंवरती विजय कसा मिळवणार? आपल्याला सगळ्यात मोठा जाणवणारा पहिला शत्रू म्हणजे सतत आपण कुठे ना कुठेतरी स्क्रीनवरती किंवा कुठेतरी अशी डिस्ट्रॅक्शन्स आहेत की जी आपल्याला व्हिज्युअली खिळवून ठेवतात, आपल्या विचारांना बाधा घालतात. त्यातला पहिलं आहे म्हणजे सतत विचलित होऊन, म्हणजे आपण एकाग्रच होऊ शकत नाही, एखाद्या गोष्टीवरती फोकस करून 25 मिनटंसुद्धा काम ती गोष्ट न करता करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, जर का मला मोबाईल इतकी वापरायची, रील बघायची, इंस्टाग्रामच्या पोस्ट बघायची, फेसबुकवरच्या पोस्ट बघायची, यूट्यूब बघायची, नेटफ्लिक्स बघायची इतकी सवय असेल तर मला 25 मिनटं तो बाजूला ठेवून काम करणं हे इट्स लाईक एखादं मोठं टास्क होऊन बसतं. का करावं लागतं? कारण की तो त्याच्यामध्ये हलणाऱ्या स्क्रीनने आपण एकाग्रच होऊ शकत नाही. एकानंतर एक एवढाच कंटेंट आपण बघतो आणि त्यातला किती आपल्याला माहिती देणारा असतो हा प्रश्न वेगळाच राहिला. म्हणजे मोबाईल किंवा स्क्रीन किंवा इंटरनेटचा जेवढी पॉझिटिव्ह बाजू आहे तेवढी ही निगेटिव्ह पण बाजू आहे ना, की तो आपलं लक्ष विचलित करायला, डिस्ट्रॅक्ट करण्यासाठीचा सगळ्यात मोठा अडसर आहे. म्हणजे आपण 2 मिनटं मेसेज सांगण्यासाठी घेतलेला मोबाईल आपण 30 मिनटं, 1 तास, 2 तास कधी ठेवतो हे आपल्यालाही कळत नाही.
करेक्ट आहे. सो हा पहिला डिस्ट्रॅक्टर आहे की एक्सेसिव्ह स्क्रीन ॲडिक्शन. दुसरा कन्सिस्टन्सी नसणं, सातत्याचा अभाव. म्हणजे आपण काय होतं, साधारणपणे 21 दिवस आपण जर का एखादी गोष्ट नेटाने केली, म्हणजे आपल्याला स्वतःचं मन मारून काहीही झालं तरी मी उठणारच आहे, करणारच आहे, माझं मन शरीर कितीही दुखो मी उठणारच आहे, हे ठरवताना सुद्धा आपल्याला खूप वेळ घेतो. का बरं? म्हणजे आपण जिमची मेंबरशिप घेतली आणि 10 दिवस जातो, नंतर बंद. कारण आपण कन्सिस्टन्सीनी कोणतंच काम करू शकत नाही, कारण आपली एकाग्रता, आपलं मनाचं धैर्य हे कमी झालंय. जसा पहिला इफेक्ट आहे स्क्रीन ॲडिक्शन, तसाच हा दुसरा इफेक्ट त्याच्या बरोबर येणार आहे की आपण एखादी गोष्ट सातत्याने करू न शकणं. आणि तिसरा जो महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे मला इन्स्टंट रिझल्ट पाहिजे, त्याच्यासाठी थांबायची माझी तयारी नाही. पी हळद हो गोरी, लाव फेअर अँड लवली होशील गोरी, अशी परिस्थिती आहे. आता मला सांग, एवढं सगळं जर का इन्स्टंट हवं असेल तर ही वरची ते 2 गोष्ट गेल्या तर जमायत ना. म्हणजे जर का जी गोष्ट आपल्याला इन्स्टंट, आपल्याला बाळ जन्माला घालायला सुद्धा एका तासामध्ये होणार नाहीये, त्याच्यासुद्धा 9 महिन्याची प्रोसेस आहे, तर मग तुम्ही कोणत्याच गोष्टीला एवढे इन्स्टंट परिणामाची अपेक्षा कशी करू शकता? आणि ते सुद्धा विदाऊट हार्म, म्हणजे कुठलाही त्रास न होता आपल्याला इन्स्टंट गोष्टी कशा मिळू शकतात? थोडंसं लॉजिकली, थोडंसं निसर्गाच्या क्रमाने जाण्याची सुद्धा गरज आहे या गोष्टींमध्ये. म्हणजे एखादी गोष्ट निसर्गात सुद्धा इन्स्टंट होत नाही. म्हणजे बी पेरल्यावरती त्याचं झाड व्हायला तरी किमान 6 महिने तरी लागतात ना फळ धरेपर्यंत. तर आपण साध्या साध्या गोष्टींना होण्यासाठी आपण तेवढाही वेळ देत नाही. आपल्याकडे ह्या सगळ्यामुळे काय होतं तर एन्झायटी वाढते, डिप्रेशन येतं, पॅनिक अटॅक्स येतात. करेक्ट आहे. आता तुम्ही मला सांगा, जर का रामचंद्रांनी 12 वर्षाचा वनवास काढला असेल तर त्यांनी किती पेशन्स स्वतःमध्ये ठेवला असेल? ते म्हणले असते तर ते गेलेही असते, पण तो जो स्वतःच्या निष्ठांना, नियमांना धरून राहणं आहे, हा एवढा सुद्धा गुण आपण आपल्यामध्ये आणला. हा पेशन्स, एखादी गोष्ट पूर्ण होण्याचा पेशन्स जरी आपण आपल्यामध्ये आणला तरी खूप गोष्टी बदलू शकतात. आता चौथी आणि महत्त्वाची गोष्ट, स्वतःची तुलना. जे आपण आधी बोलत होतो की सोशल मीडियाच्या अकाउंटवरती पोस्ट होणारी गोष्ट ही आपण सर्व गोष्टी खऱ्या आहेत असं जर का धरून चाललो तर आपण त्या लेवलमध्ये कुठेच बसत नाही असं धरून चालतो, ज्याला फोमो इफेक्ट म्हणतात. आणि तो फोमो इफेक्टमुळे काय होतं की एखादी व्यक्ती समोर पुढे गेली तर मी तिथं कुठेच उभी राहत नाही किंवा उभं राहत नाही. म्हणजे ती व्यक्ती यशस्वी झाली आणि मी कुठेच उरत नाही. खरंच मला सांगा, जर का एकाच आईच्या पोटी जन्मणारी 2 जुळी मुलं सुद्धा एकसारखी नसतात, म्हणजे ते जेनेटिकली सुद्धा एकसारखे नसतात, फक्त त्यांचा चेहरा, ते सुद्धा ट्विन्स, आयडेंटिकल ट्विन्स असतील तर एकसारखा असेल, ती सुद्धा एकसारखी जर का नसतील तर समोरच्या व्यक्तीच्यात आणि माझ्यामध्ये तुलना करून माझा आत्मविश्वास कमी करून घेणं हे कितपत योग्य आहे? त्याच्या तराजूमध्ये मी स्वतःला मोजणं हे कितपत योग्य आहे? आणि ही स्वतःची तुलना आपल्या सगळ्या सुखाच्या संकल्पनांवरती, आपल्या बिलीफ सिस्टीमवरती सगळ्यात मोठा घाला घालत असते. आपल्याला ध्येयापर्यंत नेण्यासाठी सगळ्यात मोठा अडसर ठरत असते. आता जर का श्री रामचंद्रांच्या जीवनाकडे पाहिलं तर ही गोष्ट आपल्याला स्पष्टपणे दिसते की त्यांनी त्या परिस्थितीकडे पाहिलं नाही आहे, तर त्यांनी त्यांच्या ध्येयावरती लक्ष केंद्रित केले. माझ्या आजूबाजूची परिस्थिती कितीही प्रतिकूल जरी असली तरी मी माझं ध्येय कशावरती केंद्रित करतोय, माझं लक्ष कशावरती केंद्रित करतोय, ह्याच्यावरती ते ध्येय होईल का नाही हे ठरत जातंय. आता जसं ध्येयासाठी मी लक्ष कशावरती केंद्रित करतो हे महत्त्वाचं आहे, तसंच मी किती निष्ठेने, किती कन्सिस्टन्सीने आणि किती प्रामाणिकपणे ते करतो आहे, त्या कामावरती मी किती एफर्ट्स घेतो आहे, ह्याही गोष्टी तेवढ्याच मॅटर करतात. म्हणजे आज जर का तुम्ही बघितलं तर इंटरव्ह्यूला फक्त मार्कांवरती बेस्ड अशा गोष्टी नाही राहिल्यात.
करेक्ट आहे. तुमच्याकडे एवढी टूल्स आहेत, म्हणजे AI असेल, ChatGPT असेल, क्लॉट असेल, इतके असंख्य टूल्स आहेत की जे तुमचा कामाचा भार नक्की कमी करू शकतात. पण हा प्रामाणिकपणा कोण देणार हो? हां, ही निष्ठा कोण देणार? मूल्य कोण देणार? ती काही AI नाही देऊ शकणार किंवा ChatGPT नाही देऊ शकणार आहे. तो रुजवायचाच पार्ट आहे. म्हणजे असं होऊ शकतं की कदाचित माझी नीतीच खराब असेल, माझी मूल्यच जर का खराब असतील, तर तुम्ही कुणाच्या जीवावरती तुमचा कंपनीचा सर्वात महत्त्वाचा डेटा ठेवणार आहात? ती तुम्हाला अर्नच करावी लागते. म्हणजे तुम्ही एक वेळ शिकाल, सगळी टूल्स शिकाल, त्याच्यामध्ये मास्टरी कराल, पण जर का तुमच्या नैतिकतेमध्येच खोट असेल तर तुम्ही काय करणार ना? तुम्हाला ती कंपनी हायर कशी करणार, आणि हायर केली तर ती टिकणार कशी? करेक्ट आहे. आता 2 मुलांचा विचार करा बरं का, दोघंही शाळेमध्ये जातात. एक मुलगा खूप बुद्धिमान आहे, पण अभ्यासात सातत्यच नाहीये, इच्छाच नाहीये की मला इथं काहीतरी करायचंय, मला काहीतरी मार्क मिळायचे. हे ज्ञान जे काही मी घेतोय ते मी माझ्यासाठी घेतोय, हे कुठं चाडच नाही. आणि दुसरा ॲव्हरेज आहे, सरासरी आहे, पण कन्सिस्टन्सीने अभ्यास करतो, जे समजत नाही तो विचारतोय, त्याच्यावरती परिश्रम घेतोय, आणि ती गोष्ट मला समजली पाहिजे ह्याच्यासाठी प्रयत्न करतोय. मग किती प्रतिकूल परिस्थिती असेल की फी भरायला पैसे नसतील किंवा टीचर शिकवतायत ते एका झटक्यामध्ये समजत नाहीये, पण तो समजण्यासाठी कष्ट करायची त्याची तयारी नक्की आहे. मग मला सांगा, अशा वेळी कोणाला बरं परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळतील? चिटिंग न करता, चिटिंग न करता स्वतःच्या म्हणजे प्रामाणिकपणे काम केल्यावरती कोणाला बरं चांगले मार्क मिळू शकतात? की जो प्रामाणिकपणे स्वतःच्या कामावरती फोकस होऊन मार्क मिळवतो. म्हणजे ह्याच्यामध्ये मार्क हा एवढा पार्ट नाही आहे बरं का. म्हणजे मार्क तर रट्ट्या मारून सुद्धा मिळू शकतील, पण ती जी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असते की नाही, की ही कन्सेप्ट मला कुठे कुठे वापरायची आहे, त्याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन असेल आणि त्याच्यावरनं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल, म्हणजे मिळालेल्या ज्ञानाचा वापर हा माझ्या प्रश्न सोडवण्यासाठी मी कसा करू शकेन, ही जी शिक्षण आहे, हे जे स्किल आहे, ह्या दोन्हीपैकी कोणत्या मुलामध्ये जास्त डेव्हलप होईल? जो त्याच्यामध्ये सातत्याने प्रयत्न करतोय. कारण की सातत्य तुम्हाला असलेल्या गोष्टींना पॉलिश करायला मदत करतं. जर का तेच तुमच्याकडे नसेल, तो प्रामाणिकपणा नसेल, ती निष्ठा नसेल, तर तुमच्याकडे बुद्धिमत्ता असून, तुमच्याकडे सगळ्या सुखसोयी असून सुद्धा पुढे जाऊ शकणार नाही. आता हेच आपल्याला श्री रामचंद्रांच्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा दिसतं बघा. आपली कितीही कठीण परिस्थिती जरी आली तरी त्यांनी आपली कर्तव्य सोडली नाहीत. म्हणजे माझी बायको प्रेग्नंट असताना मला सोडून गेली, मला काही कारणाने तिला सोडावं लागलं, पण म्हणून ते त्यांनी रिव्हेंज म्हणून नाही घेतलं, त्यांनी ते त्यांचा कर्तव्याचा भाग म्हणून घेतला. कर्तव्य म्हणून त्यांनी पूर्ण जनतेचा विचार करून राज्याची घडी बसवणं असेल, मग त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं दुःख बाजूला ठेवलं. दुःख होत नसेल का? होत असेल, पण त्यांनी ते बाजूला ठेवलं. वडिलांच्या इच्छेखातर होणारा राज्याभिषेक टाळून वनवासासाठी जाणं ही अवघड गोष्ट आहेत. ही दिसतात तेवढी सोपी नाही. आपणच बघा की आपणच जर का आपल्याला निवृत्त व्हायची वेळ आली तर आपल्याला आपल्याच्याने खुर्ची सुटत नाही. माझ्या खुर्चीवरती दुसरं कोणी येऊन बसणार आहे आणि मला तो पदभार द्यायचा आहे त्या व्यक्तीला, हे आपल्याला ज्या दिवशी आपण जॉईन करतो त्या दिवशी माहिती असतं. पण ज्या वेळेस ती द्यायची वेळ येते किंवा आपल्या सबऑर्डिनेटला ट्रेन करायची वेळ येते, तेव्हा आपण किती वेळा ट्रेन करतो. घरात सुद्धा साधी गोष्ट आहे. जर का आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे सून येणार आहे आणि मला कधी ना कधीतरी ती गोष्ट त्या व्यक्तीला हँडओव्हर करायची आहे, किती चांगल्या किंवा किती सहजतेने मी त्या एक्झिट घेते, ग्रेसफुली मी ती एक्झिट कशी घेऊ शकते, याचा आपण विचार किती वेळा करतो. आपल्या मूल्यांना, आपल्या तत्वांना, आपल्या कर्तव्यांना ह्या कठीण परिस्थितीमध्ये आपण किती सांभाळतो, किती त्यांच्याशी प्रामाणिक राहतो, हे सगळ्या गोष्टी आपल्याला श्री रामचंद्रांच्या प्रत्येक प्रसंगामध्ये, त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि ह्या सगळ्यासोबत ना एक गोष्ट महत्त्वाची आहे बरं का, की जशी ही मूल्य महत्त्वाची आहेत ना,
तशीच आपल्याकडे येणारी माहिती ना खूप वेगवेगळ्या मार्गांनी येते, खूप वेगवेगळ्या प्रकारची येते. म्हणजे ते स्रोतही असंख्य आहेत आणि मिळणारी माहितीही अगणित आहे. पण ती माहिती आपल्याला जर का आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टीकडे एकाग्र करता आली नाही, ती फोकस करता आली नाही किंवा त्याचा फनेलिंग करता आलं नाही, तर त्या माहितीचा खरं सांगा मला काय उपयोग आहे का? आता तुम्ही बघा गुगलवरती किंवा जेमिनायवरती आपण एक प्रश्न विचारला, म्हणजे टाईपही करायची गरज नाही, तुम्ही नुसती तोंडाने जरी विचारलात, बोललात जरी तरीसुद्धा जेमिनाय माणसाच्या आवाजामध्ये उत्तर देतं. करेक्ट आहे. एका सेकंदात माहिती मिळते, एका सेकंदात यूट्यूबवरती व्हिडिओ अवेलेबल होतात. काय आहे हे? डायव्हर्जंट थिंकिंग आहे. खूप साऱ्या वेगवेगळ्या डायव्हर्ट सोर्सेसमधनं एकाच गोष्टीवरची आपल्याला असंख्य माहिती मिळते. म्हणजे आपल्याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटीला काही इश्यू आहे का? नाही आहे. कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत, वेगवेगळे पर्याय आहेत, ते समजून घेता येतात. खरं तर चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यानंतरची प्रोसेस न झाल्यामुळे त्या मिळालेल्या माहितीचा माझ्या फायद्यासाठी, माझा प्रश्न सोडवण्यासाठी मी उपयोग करून घेतला नाही, तर त्या मिळणाऱ्या माहितीचा माझ्यासाठी उपयोग आहे का? नाही. आता बघा हां, की जेव्हा आपल्याला माहिती खूप सारी मिळते, डायव्हर्जंट थिंकिंग तिथून होतं, खूप वेगवेगळ्या पर्यायांमधनं माहिती मिळते. पण जेव्हा आपण ती कॉन्व्हर्जन थिंकिंगमध्ये, म्हणजे जेव्हा ती आपण चॅनलाइज करतो, फनेलाइज करतो, योग्य वेळी योग्य मार्ग, योग्य पर्यायांचा निवड करता येणं आणि त्याच्यानुसार निर्णय घेणं, या 2 महत्त्वाच्या गोष्टी. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की जरी मी पर्याय योग्य निवडला, जरी मी निर्णय योग्य घेतला, तरी मी त्याच्यावरती ॲक्शन घेणं, कृती घेणं, ही पण तेवढीच गोष्ट महत्त्वाची आहे. आणि कृती घेणं म्हणजेच ते सातत्य नावाचं जे एक प्रकरण आपण मगाचपासून बोलतोय की नाही, ते सातत्य हे डिसिजन घेण्यासाठी सुद्धा महत्त्वाचं असतं. तो प्रामाणिकपणा, ती निष्ठा, ती मूल्य हे डिसिजन घेतल्यानंतर ती पूर्ण करण्यासाठी, ती ॲक्शन ओरिएंटेड राहण्यासाठी मदत करतात. आणि आत्तापर्यंत तुम्ही एक छोटंसं उदाहरण बघा बरं का, की पेरेंटिंगसाठीचे जे असे असंख्य व्हिडिओ असतात. म्हणजे एखादी गोष्ट पेरेंटिंग, चांगला पेरेंट होण्यासाठीचे 50 व्हिडिओ तुम्ही बघितलेत, की माझ्या मुलाची एकाग्रता वाढवण्यासाठी मी काय केलं पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन फोकससाठी, किंवा जॅपनीज पद्धत, चायनीज पद्धत, अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला असंख्य व्हिडिओ मिळतील. पण त्यातलं एकही गोष्ट मी किमान 15 मिनटंसुद्धा करून बघितली नाही, तर ते व्हिडिओ बघण्याचे आणि ते जी काय मी वेळ वाया घालवला त्याचा काहीच उपयोग होणार नाही, जोपर्यंत मी ते करूनच बघणार नाही. आत्ताच्या गोष्टींमध्ये हीच गोष्ट प्रामुख्याने होते, की मुलांना सुद्धा असंख्य ठिकाणाहून माहिती मिळते, खूप माहिती मिळते. म्हणजे असं नाही आहे का की ते ChatGPTवरनं मिळणार नाही किंवा त्यांना पुस्तकातून मिळणार नाही, ते त्यांना असंख्य स्रोत आहेत. पण मिळालेली माहिती ॲप्लिकेशनमध्ये कशी वापरतात हे नाही ना माहिती आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हँड्स ऑनच गोष्टी बघाव्या लागतात, ते काही गोष्टी अंडर सुपरविजनच कराव्या लागतात. त्या ठिकाणी तुम्हाला हे आहे नाही मदत करणार आहे. ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे, की व्हिडिओवरती कितीही गोष्टी जरी सांगितल्या तरी ते अनलेस अँड अंटिल मी ती माझ्या रोजच्या आयुष्यामधल्या प्रश्नांमध्ये वापरून बघत नाही, तोपर्यंत मला कळणारच नाही आहे. फॉर एक्झाम्पल बघा, मी 8वीमध्ये हीट हा चॅप्टर शिकले, उष्णतेचे प्रकार, त्याचं काय कशामध्ये कसं रूपांतर होतं, ह्याहून त्याहून सगळं शिकले. एकदम मला मार्क सायन्समध्ये एकदम चांगले टॉप मिळाले. पण मला हे जर का कळत नसेल की माझा बॉइलिंग पॉईंट किंवा उत्कलन बिंदू किती आहे, तर माझं गॅसवरती ठेवलेलं दूध हे हमखास ओतू जाणार आहे. मला जर का त्याचं बॉइलिंग पॉईंट मॅनेज करून ते बंद करता येत नसेल किंवा ते कसं युटिलाइज करायचं हे कळत नसेल, तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे. तेलाचा बॉइलिंग पॉईंट मला माहिती नसेल, तर मी पुरी तळण्यासाठी किती तेलावरती, किती टेम्परेचरवरती फ्लेम कमी जास्त करायची हे जर का मला कळलं नाही, तर माझ्या पुऱ्या कच्च्याच राहणार आहेत. ॲप्लिकेशन इथे महत्त्वाचं आहे. आणि नॉट नेसेसरी की हे फक्त जेवणापुरतं आहे, नाही. तुम्ही जर का एखादा व्यवसाय उभा केला आणि तुम्हाला जर का ग्राहक हवं आहे आणि तुम्हाला जर का ही छोटी छोटी कौशल्य, ही शिकलेल्या गोष्टीच तुम्हाला जर का अप्लाय करता येत नसतील,
तर तुमच्याकडे ग्राहक कसा येणार, तुमचं मार्केटिंग कसं होणार? तुम्ही A1 जरी गोष्ट तयार करण्यात तुमची कला असेल, पण तुम्हाला ह्या गोष्टी जर का करता येत नसतील तर कसं होणार ना? सो आपल्याला माहिती आहे, पण त्या माहितीचा उपयोग कसा करणार हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे श्री रामरायांचं जीवन आपल्याला काय सांगतं, तर मिळालेल्या ज्ञानाचं कृतीमध्ये रूपांतर करा, ती वापरून बघा, किमान एकदा ट्राय करा, त्याच्यानंतर कळेल की ही बरोबर आहे का चूक आहे. ब्लाइंडली कुणावरतीही काहीही म्हणतंय म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. आणि असंही नाही की कुणीतरी म्हणलंय म्हणून मी सगळ्याच गोष्टी घेऊन पहिले वापरूनच बघितल्या पाहिजेत. सद्विवेकाने निर्णय घ्यायला मदत करा. जसं श्री रामचंद्र रात्रीच्या वेळी वेश बदलून त्यांच्या जनतेमध्ये मिसळत होते. कशासाठी? तर काय परिस्थिती, जे आपली लोक सांगतात, जे राज्यकारभारातली लोक त्यांच्या सांगत असतील, त्यातली किती पडताळणी बरोबर आहे हे जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन बघणार त्यावेळेला तुम्हाला कळणार आहे. आणि हीच नीती रामचंद्रांनी वापरली म्हणून त्यांना बरेचसे प्रश्न समजले सुद्धा. तुम्हाला मिळालेल्या माहितीचं प्रत्यक्ष कुठं दिसतं ह्याचं जाऊन अनुभव घेऊन बघितलं नाही तर तुम्हाला कळणार आहे का? नाही. आता ह्या सोबत आहे ना काही अलंकार आपल्याला येतात बरं का. म्हणजे जसं ह्या गोष्टी काय त्याला म्हणतात, इथे एक श्लोकामध्ये लिहिलंय, राघवी वस्ती की जे. राघवाची वस्ती कधी होईल? एखादी गोष्ट जर का काठोकाठ भरलेली असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही आणखीन काही गोष्टी घालू शकाल का? बादली जर का काठोकाठ पाण्याने भरली असेल तर त्याच्यामध्ये आणखीन तुम्ही घालू शकाल का? काही नाही घालू शकणार. तसं आधी काही मनातल्या गोष्टी बाहेर घेणं गरजेचं आहे ना. मन रिकामं झालं तर रामचंद्रांना राहायला जागा राहील, त्यांच्या सद्गुणांना यायला जागा राहील. मनामध्ये माझा अहंकार असेल, इगो असेल, दुसऱ्याबद्दलची जेलसी असेल, एखाद्या गोष्टीबद्दलची लस्ट असेल, असंख्य राग असेल, आळस असेल, आणि माझी थिंकिंग पॅटर्नच जर का निगेटिव्ह असेल तर मी या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टींना किती बरं ॲब्झॉर्ब करू शकेन? मिळालेल्या छोट्या छोट्या गोष्टींना, छोट्या छोट्या नकारांना मला जर का पचवण्याची ताकदच नसेल तर माझ्यासमोर समजा जर का यश उभं राहिलं तर ते मी कसं पचवणार? बरोबर आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे, हे जे आपण मगाचपासून बघतोय ना की सोशल मीडियामुळे काय काय गोष्टी होतात, तर त्याच्यामुळे ही गोष्ट होते की माझा मत्सर, माझा द्वेष वाढतो, राग वाढतो, माझ्या कलिग्स आणि माझ्यामध्ये कंपॅरिझन सुरू झाल्यामुळे किंवा मीच माझ्याची तुलना केल्यामुळे, इतरांची तुलना केल्यामुळे स्पर्धा वाढते. आणि स्पर्धा वाढली की नॅचरली असुरक्षित वाटत राहतं. आणि सततच्या स्क्रीन टायमिंगमुळे काय होतं, आपण किती अगदी 5 सेकंद 6 सेकंद हार्डली आपण बघतो आणि स्क्रोल करतो. आपल्यातला संयम जातो. मग आता ह्या सगळ्या लोकांना रिप्लेस कशाने करायचं आहे? तर पहिल्यांदी शिस्तीने करायचं आहे, ग्रॅटिट्यूडनी करायचं आहे, संयमाने करायचं आहे, प्रामाणिकपणाने करायचं आहे, कर्तव्यनिष्ठेने करायचं आहे आणि करुणेने करायचं. करुणा म्हणजे टू बी काइंड. कसं करणार? हे सारे श्री रामचंद्रांचे गुण आहेत. अगदी ह्याच्यापेक्षाही खूप असतील, पण हे ठळकपणे दिसणारे आणि ठळकपणे समजणारे गुण आहेत. आता हे आपल्याला एका दिवशी ते काय ऑन ऑफचे बटन थोडीच आहेत की हे ऑन केलं आणि हे ऑफ केलं. हे सातत्याने प्रॅक्टिस करायची गोष्ट आहे आणि व्हिज्युलंटली म्हणजे सद्विवेकाने विचार करून डिसिजन घ्यायची गोष्ट आहे. जी आपल्या बिलीफ सिस्टीमवरचा जो एक महत्त्वाचा गोष्ट असते की नाही, की बिलीफ माझे कसे आहेत त्याच्यावरती मी एखाद्या सिच्युएशनवरती रिस्पॉन्स करेन की रिॲक्ट करेन हे ठरणार आहे. तर माझ्या बिलीफ सिस्टीमवरती काम करायची गरज आहे. आणि त्याच्यासाठी जेव्हा किंवा गरज असेल तेव्हा त्या विषयातल्या तज्ज्ञांची मदत घेणं हे सुद्धा भाग महत्त्वाचा असतो. जर का मला योग्य वेळी मार्गदर्शन मिळालं, योग्य वेळी समुपदेशन मिळालं, गायडन्स मिळाला, माझे
माझ्या स्ट्रेंथ पॉईंट, माझे विकनेस जर का योग्य वेळी योग्य प्रकारे मला समजून सांगून त्याच्यातनं बाहेर पडायचा मार्ग जर का मला कोणी दाखवला, तर त्या मार्गावरनं चालत जाणं माझ्यासाठी थोडं सोपं होतं. मी सगळीकडे भटकण्यापेक्षा थोडंसं एक कांकणभर सोपं होतं. कारण की आपण आपल्या आरशामध्ये नेहमी स्वतःला छानच बघतो. कदाचित दुसऱ्यांनी जेव्हा आपल्याला आरसा दाखवला जातो तेव्हा तो आपल्याला तोडून टाकणारा असतो, आणि जेव्हा तोडून टाकल्यावरती उभं राहायचं असतं तेव्हा कदाचित आपल्याला कृष्णासारखी मदत लागते आणि रामरायांसारखा एक आदर्श ठेवावा लागतो. तेव्हा ह्या गोष्टीचा नक्की विचार करा की अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या मला रिप्लेस करायच्या त्या गोष्टींसोबत. आता महत्त्वाचा प्रश्न असा की सुख, ध्येय आणि यश, व्यक्तिमत्व, विचारशक्ती आणि दुर्गुण हे एकमेकांशी कसे बरं जोडलेले आहेत सगळे? तर ह्या सगळ्या 6 गोष्टींच्या मध्यभागी कोण आहे? माझं मन आहे. मनामध्ये मनामध्ये सत्सद्विवेक असेल, मूल्यांची बैठक असेल, तर माझ्याकडनं योग्य निर्णय होणार आहेत. निर्णय योग्य झाले तर कृती व्यवस्थित होणार आहे. कृती योग्य झाली तर मला यश मिळणार आहे, आणि यश मिळालं तर मला समाधान आपोआपच मिळणार आहे. त्यामुळे समर्थ रामदास स्वामी जे म्हणतात ना की मना सज्जना राघवी वस्ती कीजे, म्हणजे श्री रामचंद्रांना मंदिरात नाही ठेवायचे, ते आपल्याला आपल्या मनात ठेवायचे. त्यांचे हे गुण आपल्या मनात आणायचे, त्यांचे गुण आपल्याला आपल्या दुर्गुणांशी रिप्लेस करायचा प्रयत्न करायचा आहे. अर्थात हे 100% होईल का? तर नाही. मी म्हणतच नाही हे 100% होईल. आपण आपली आत्ताच्या ज्या जगामध्ये राहतो त्याच्यामध्ये आपण 100% विचारच करू शकत नाही एवढा, पण 0.5 लेवलला करू शकतो का? हो, करू शकतो. रोज एक सवय आपली बदलली, विचारपूर्वक लक्षात घेऊन जर का त्या सवयीला आपण रिप्लेस करायचा प्रयत्न केला, ती सातत्याने त्याच्यावरती काम करत गेलो तर नक्की 0.5% आपण जाऊ शकतो. तर मित्रांनो, आजचा जो भाग होता, आजचा जो श्लोक होता, तो आपल्याला पहिल्यांदा ह्याच गोष्टींना विचार करायला प्रेरित करतो की माझ्या मनात कोण आहे, कोण राहतं? राग, भीती, तुलना, अहंकार की रामरायांचे गुण? कोण राहणार माझ्या मनात? कुणाला मी माझ्या मनात जागा देणार? तर आपण जग बदलायचा प्रयत्न करायला नको, पण रामदास स्वामी सांगतात तसं स्वतःला जरी बदलायला, स्वतःच्या गुणांना जरी आपण वाढवायचा, दुर्गुणांना कमी करायचा जरी प्रयत्न केला तरी हे जग आपोआप बदलून जाईल. तर मग आज आपण एक संकल्प नक्की करूयात की आपण जास्तीत जास्त निष्ठावान, प्रामाणिक आणि संयमी होऊयात. आपल्या कर्तव्यांना प्राधान्य देऊन कर्तव्यनिष्ठ होऊयात आणि आपल्या मनामध्ये श्री रामचंद्रांना वस्ती करण्यासाठी थोडीशी तरी जागा देऊयात. बहुतापरी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेचे करावे. दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती.